माझी सगळी सुरुवात म्हणजे आपण म्हणतात ना की जे घडतो ते घडली मी तिथून की देव आणि दानव माझं काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मग नवरात्र एक दिवस वाढलेली. देवीचं पहिलंच रूप जे आहे ते कन्येचं आहे, शैलपुत्री. अच्छा. विड्याची पानं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक किंवा विष्णूचा वास आहे. अच्छा. ताकद स्त्रीकडे, ती कोणाकडेच नाही. नमस्कार, मी जया महाजन. नवरात्रीच्या या पवित्र पर्वावर मी तुमच्या सर्वांसाठी एक चॅनल ओपन केलं आहे, म्हणजे त्याचं नाव आहे कल्पवृक्ष सृजनांचा. तर या पॉडकास्टमध्ये आपण बघणार आहोत ज्या समाजामध्ये ज्या स्त्रिया अशा आहेत की ज्याने स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे, परत त्यांच्याकडनं आपल्या समाजाला काहीतरी प्रेरणा मिळणार आहे, अशा स्त्रियांना घेऊन मी एक सिरीज तयार करते आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये आपण आज बोलवलं आहे सौ दीप्ती आदित्य देसाई या मॅमना, ज्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये PhD केलेलं आहे. तर मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन भागामध्ये. नमस्कार मॅडम, मी सौ दीप्ती देसाई. मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये PhD केलेलं आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या शाखा म्हणजे छोटे छोटे कोर्स जसं की KP आहे, त्याच्यानंतर हस्तसामुद्रिका आहे, टॅरो कार्ड आहे, अरे वा, अंकशास्त्रज्ञ, हे सगळे कोर्स मी कंप्लीट केलेले आहेत. अरे वा, छान. आणि अध्यात्माची आवड मला लहानपणापासून आहे, म्हणजे वयाच्या 14-15 वर्षापासून. मस्त. तर आजचा आपला हा जो विषय आपण घेणार आहोत तर नवरात्री चालू आहे, बरोबर? हो. तर नवरात्रीमध्ये बऱ्याच स्त्रियांना काही काही प्रश्न असतात, तर ते प्रश्न घेऊन मी आज तुमच्यासमोर बसली आहे की त्यांचं निरसन तुम्ही करायचं आहे आज. पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुमचं जेव्हा मी प्रोफाईल बघितलं तर त्या तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी आणि भरपूर तुमचं काय काय आहे, पण हा ज्योतिषशास्त्राचा विषय वेगळा आणि अध्यात्माचा विषय वेगळा, तर ते तुम्ही कसं साधलं आहे? नाही, तसा वेगळा नाही म्हणता येणार, पण त्या अगोदर मी माझ्या म्हणजे हे सगळं सुरुवात करायच्या अगोदर मी गणपती विघ्नहर्ता जे आहेत श्री गणेशाला वंदन करून आणि माझे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि माझे गुरु मुकुंद वल्लभ महाराज यांना नमस्कार करून मी सुरुवात करते. या चंडी मधुकेट प्रमथिनी, या महिषोन्मूलिनी, या धूम्रेक्षण चंड मुंडमथिनी, या रक्तबीजाशिनी, शक्ती शुंभ निशुंभ दैत्य दालिनी, या सिद्ध लक्ष्मी परा, सा दुर्गा नवकोटी मूर्ती संहिता, मा पातु विश्वेश्वरी. तर हा जो देवीचा श्लोक किंवा मंत्र म्हणता येईल याला, तर ज्यांना बसता येत नाही, आता हल्ली बरेच प्रॉब्लेम झाले लोकांचे, तर ज्यांना बसता येत नाही किंवा जे जॉबला जाणारा आहेत जेंट्स किंवा लेडीज, बरोबर, तर त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ न करता जर हा श्लोक जरी रोज सकाळ संध्याकाळ म्हटला तरी संपूर्ण पारायण केल्याचं फळ याच्यामध्ये मिळतं. बरं, आता हे झालं आपलं सुरुवात. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की मी अध्यात्माकडे कशी वळले, तर मी अध्यात्माकडे पहिले होते आणि नंतर ॲस्ट्रॉलॉजीकडे वळली. अच्छा. घरात असा एक इन्सिडन्स झाला की स्वामींची आवड लागली. असंच म्हणजे माझ्या आत्यासोबत मी जायची मठामध्ये स्वामींच्या, आणि तिथून मग आम्ही हळूहळू पूर्वी आम्ही म्हणजे आगलावे काकांचं खडवलीचं मठ आहे तिथे जायचो, आणि तिथून मग नंतर आम्ही आगाशीला जायला लागलो. मुरबाडच्या इकडे आगाशी आहे तिकडे. तर तिथे जाऊन जाऊन म्हणजे स्वामींचं अध्यात्म करता करता आणि स्वामींच्या मठात जाऊन जाऊन तिकडे पहिले आम्हाला उपासना कशी करायची, म्हणजे गणपती स्तोत्र आपल्याला आलं पाहिजे, म्हणजे अथर्व शिष्य कसं बोलायचं, स्त्री सुक्त कसं बोलायचं, पुरुष सुक्त कसं बोलायचं. माझी सगळी सुरुवात म्हणजे आपण म्हणतात ना की जे घडतो ते घडली मी तिथून आहे, आगाशी मठातनं. आणि तिथे माझे गुरु असतात मुकुंद वल्लभ महाराज आणि महेश भाऊ असतात तिकडे. तर या दोघांच्या अंडर मी बनलेली आहे. तर तिकडे माझे गुरु आहेत, त्यांना तर काही गरज नाहीये पत्रिका वगैरे पाहायची, ते माणसं बघूनच सांगतात की समोरचा माणूस काय आहे ते. पण जे आमचे जे भाऊ आहेत तिकडे, आम्ही त्यांना भाऊ म्हणतो, तर ते महेश भाऊ ते पत्रिका वगैरे पाहायचे. तर त्यांच्याकडे म्हणजे तिथे गेलं कधी की ते पत्रिका पाहायचे तेव्हा आम्ही बघायचो की हे काय करतायत. मग त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि अध्यात्म तिथूनच सुरुवात झाला आणि ॲस्ट्रॉलॉजी सुद्धा तिथूनच सुरुवात झालं. पण अध्यात्माशिवाय ॲस्ट्रॉलॉजी पण नाहीये, कारण की ज्योतिषशास्त्रात सुद्धा सगळे मंत्र वगैरे उच्चारणच दिलेले आहेत. बाकी आता जे सांगतात की हा नंबर बोला, हा नंबर लिहा, हे अंकशास्त्र आहे, नाही असं नाही, पण सर्वात जास्त महत्वाची आहे ती उपासना.
आणि देवीची उपासना तर कधीही पॉवरफुल आहे. स्त्री शक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ शक्ती आहे, कारण की सगळ्यांचा जन्म हा स्त्रीच्या उदरातनच झालेला आहे. बरोबर. त्यामुळे स्त्रीशिवाय कोणालाच पर्याय नाहीये. बरोबर की नाही? तर मॅडम, आता जे आपण प्रश्न आहे त्यांना सुरुवात करूया नवरात्रीविषयी. नवरात्री म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? नवरात्री म्हणजे 9 दिवस देवीनी ज्या राक्षसांचा वध केला. का केला तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो त्याचं तुम्ही बघाल रूप तर अगदी कुरूप, म्हणजे असं राक्षस तर काही चांगले नसतातच, पण राक्षस अर्धा आणि म्हैस अर्धी असं मिळून त्याचं रूप होतं. महिषासूर. अच्छा. मग त्यांनी काय केलं की त्यांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला म्हटले की तुला काय आता काय वरदान हवंय सांग, मी द्यायला तयार आहे. तर तेव्हा त्यांनी देवाकडे मागितलं की माझं म्हणजे मला अशी ताकद पाहिजे की देव आणि दानव माझं काहीच करू शकणार नाही. देवानी पण आता एवढं प्रसन्न झाल्यावर त्यांनी दिलं वरदान की ठीक आहे बाबा, तथास्तु. पण नंतर हाच राक्षस देवांना पण भारी पडला आणि देवांना त्रास देऊ लागला. मग अशा वेळेस आता याला आवरणार कोण? मग त्यावेळेस सगळे देव शंकर भगवानांकडे गेले. मग शंकर भगवान म्हटले की आता काय करावं? तर त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला सांगितलं की आता देव आणि दानव आता कोणी काही करू शकणार नाही याचं. तर अशा वेळेस आता तुम्ही म्हणजे जी स्त्री शक्ती आहे त्या स्त्रीच्या शक्तीचा वापर करून तुम्हीच काहीतरी करा. तर अशा वेळेस पार्वतीनी म्हणजे सगळ्या देवांची ताकद मिळून महालक्ष्मीचं रूप हे घेतलं. म्हणजे दुर्गाच ही, पण पार्वतीने महालक्ष्मीचं सगळी ताकद महालक्ष्मीत आणि मग नंतर मग नवदुर्गा असं. तर त्या नवदुर्गांचं ते रूपांतर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस देवीला वेगवेगळ्या देवीचं रूप घ्यावं लागलं जेणेकरून त्या राक्षसाचा नाश होईल. मग 9 दिवस जेव्हा देवीनी हे युद्ध वेगवेगळ्या रूपात केलं त्याच्यानंतर 10व्या दिवशी त्या राक्षसाचा नाश केला आणि त्याचा वध केला. मॅडम, आता नवरात्रीमध्ये आपण जी घटस्थापना करतो किंवा कलश पूजन करतो आपण, तर त्याचं महत्त्व काय, त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता? आता घटस्थापना किंवा कलश पूजन, आता कलश पूजन म्हणजे काय, त्याच्यात आपण काय काय सामग्री वापरतो? आता घट म्हणजे काही लोकांचा कुळाचार वगैरे असतो किंवा मग कुळाचार करताना आपल्या शेतामध्ये जे धान्य उगवलं जातं तेच ते लोक पेरतात की बाबा देवा तू आम्हाला जे दिलंय त्याच्याबद्दल तुझी कृतज्ञता म्हणून ते धान्य पेराची पद्धत आहे. आणि घट बघाल म्हणजे कलश हे प्रत्येक शुभ प्रसंगी आपण कलश पूजा करतो. बरोबर. म्हणजे अगदी घर जरी आपण नवीन घेतलं तरी काही नाही तर कलश पूजन शिवाय आपण जात नाही असं. कलश म्हणजे काय तर सगळ्यात पहिले कलश भांड जे आहे तांब्या म्हणजे कलश म्हणजे ब्रह्मांड. त्या ह्याच्यामध्ये आपण पाणी जे आहे ते पाणी म्हणजे नेहमी आपण लक्ष्मीचं रूप म्हणतो. आपण म्हणतो ना, आता हल्ली आपण ऐकतो व्हिडिओ व्हायरल होतात, पाणी गळालं म्हणजे लक्ष्मी तुमची स्थिर राहणार नाही. आणि खरंच लक्ष्मीच आहे पाणी. म्हणजे पाण्याचा नाश करणं चुकीचं आहे. आणि पाण्याशिवाय आपण राहू शकतो का? तुम्हाला जेवण नाही दिलं तरी चालेल, पाणी हवं. सलायन म्हणजे काय, लिक्विड असेल, लिक्विड मधनं सगळं आहे. तर पाणी हे खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे पाणी. आणि चंद्राचा पण जर हे बघितलं तर चंद्र म्हणजे पाणी आहे. आणि पृथ्वीवर जवळजवळ मला वाटतं 60 ते 80% पाणीच आहे. तर त्यामुळे पाण्याला खूप महत्व आहे. त्याच्यानंतर येतं त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकतो. आता तांदूळ तर किती महत्वाचे आणि शुभतेचं प्रतीक आहे. त्याच्यात आपण परत विड्याची पानं किंवा आंब्याची पानं, आंब्या तर आपण शुभप्रसंगी वापरतोच, पण विड्याच्या पानाचं महत्व असं आहे की विड्याची पानं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक किंवा विष्णूचा वास आहे. अच्छा. किंवा घरात पण आम्ही वास्तूमध्ये सांगतो की तुम्ही विड्याचं झाड नक्की लावा, कारण की विष्णूचा वास आहे तिकडे. अच्छा. आणि जिथे विष्णूचा वास आहे तिकडे लक्ष्मी आहे. बरोबर. आणि त्याच्यावर आपण काय ठेवतो? नारळ. तर नारळ हा शुभ आहे. त्यामुळे असा हा पूर्ण कलश तयार होतो. तर आपण लक्ष्मीपूजन असो काही असो, आपण पहिले कलश किंवा कुलदैवत ज्यांना माहित नाहीये किंवा जे कुलदैवताचा फोटो ठेवत नाहीये किंवा टाक ठेवत नाही, अशा वेळेस कुलदैवत म्हणून नारळाचीच पूजा केली जाते ना. अच्छा. म्हणजे कलशाची.
मॅडम, आता घटस्थापनेबद्दल तुम्ही माहिती दिली. याच्यानंतर येतो दिवा, जे प्रत्येक घरामध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा म्हणतो, अखंड ज्योत आपण लावतो. बरोबर. तर त्याचं महत्त्व काय आहे? अखंड ज्योत म्हणजे काय, तर दिवा कंटिन्यू ठेवतात. का ठेवतात, तर दिवा म्हणजे अंधाराकडनं प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. हो. आणि आपल्या आयुष्यातला अंधकार नाहीसा होऊन आपल्या आयुष्यात प्रकाश पडावा. जसं देवीने विजय मिळवला तसं आपल्या संसारात प्रत्येकाला यश यावं. अग्नीशिवाय बघा काय, गारवाच नुसता महत्वाचा नसतो, तर उष्णता सुद्धा गरजेची आहे. ऊन पाऊस वारा का आहे, तर प्रत्येक ऋतू आपल्याला सुद्धा गरजेचा आहे की नाही. नुसतं गरमीत आपण राहू शकतो का, नाही राहू शकत. किंवा नुसतं गारव्यात आपण राहू शकतो का, आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे. आता सूर्याची ऊब ही सकाळची आपल्याला आवडते, पण दुपारची आवडते का. तसंच आहे अखंड दिवा म्हणजे काय, तर प्रकाश. आपल्या आयुष्यात पडलेला अंधार आहे, तो अंधार नाहीसा व्हावा आणि सगळं शुभ व्हावं, समृद्धीचं प्रतीक आहे ते. आपण साधा प्रोग्राम जरी केला तरी सुरुवातीला आपण दीप प्रज्वलनाशिवाय काय करतो का, नाही करत. बरोबर. किंवा पूजा जरी आपण सत्यनारायणची करायची झाली तरी ब्राह्मण पहिले आपल्याला दीप प्रज्वलन, दिव्याची पूजा करा आणि मग सगळ्या देवांची पूजा आपण करतो. बरोबर. त्यामुळे दिवा फार म्हणजे प्रकाश हा फार गरजेचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. मग त्यामध्ये मॅडम तुम्ही म्हटलात मगाशी की तसं दिवा विझला की बायका घाबरतात, तर मग त्यावेळेस काय, ती श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? अंधश्रद्धा आहे. दिवा प्रकाश, मला सांगा, वारा आहे, वारा हा येणार, कुठून येणार, कसा येणार, किंवा आता कधी कधी वात आपली व्यवस्थित येत नसते, मग त्यावेळेस मग तो दिवा विझणारच. बरोबर. तर काही लोक जर काळजी घेतात तर तसं ते होतं, म्हणजे राहते 9 दिवस. घाबरण्याचं कारण नसतं, अजिबात घाबरण्याचं कारण नाही. बरोबर. हां. तर आणि नंतर विषय येतो आपला कन्यापूजनाचा. तर बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन होतं, केलं जातं, तर त्याचं महत्त्व काय किंवा त्याच्या मागचं काय कारण काय आहे? काही कन्यापूजन केलं जातं कारण की देवीचं पहिलंच रूप जे आहे ते कन्येच आहे. शैलपुत्री. अच्छा. ही बाल अवस्थेमध्येच आहे. आणि तेव्हा जेव्हा पहिली देवी जेव्हा म्हणजे दुर्गेचं पहिलं रूप जेव्हा धारण झालं त्यावेळेस सगळेजण म्हणले की ही काय करणार म्हणून, म्हणजे कन्या काय करणार, राक्षसाशी कशी लढणार. बरोबर. त्यावेळेस देवांना पण प्रश्न पडलेला, पण स्त्री शक्तीच म्हटलेलं आहे की स्त्रीला एखाद्या माणसाची म्हणजे पुरुषाची म्हणा किंवा समोरच्या व्यक्तीची नजर काय आहे किंवा स्पर्श काय कळतो, हा जो कळतो, जी ताकद स्त्रीकडे ती कोणाकडेच नाहीये. बरोबर. लहान मुलं असो ते नाही तर काही. आता आपण सध्या बघतो कन्यापूजन करणं खूप गरजेचं आहे, पण मी या तुमच्या पॉडकास्टमधनं एक मेसेज देईन सगळ्यांना की कन्यापूजन म्हणजे 9 कन्या पूजण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला ज्या कन्या त्यांच्याकडे लक्ष द्या, त्या कुठे जातात कुठे जातात, म्हणजे लक्ष द्या म्हणजे फार असं नाही, पण ऍटलिस्ट जे आता विचित्र प्रकार समाजामध्ये चाललेले आहेत बरोबर ते कुठेतरी थांबले पाहिजेत. बरोबर. की प्रत्येक घरामध्ये आपल्या आईने आपल्या मुलाला किंवा घरात पुरुष आहे त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या मुलीची म्हणजे मुलीच्याच समान आहे ती. ज्यांना मुली आहेत त्या ठीक आहेत, ज्यांना मुली नाहीत ते लोक म्हणतात नाही आमच्याकडे काय मुलगी नाही, असं नाहीये. तसं नाही, उलट सगळं प्रत्येक स्त्रीच्याच उदरातनं सगळ्यांचा जन्म होतो, मग तो पुरुष असो का स्त्री असो. स्त्री असं म्हणत नाही ना की मी स्त्री आहे तर स्त्रीला जन्म देणार आहे म्हणून. तर त्यामुळे त्या 9 कन्यांचं संरक्षण कसं होईल, नुसतं त्यांना खाऊ घालून काय होत नसतं. त्याच्याने कन्यापूजन होत नाही की त्यांना आपण बोलवलं त्यांना गिफ्ट दिलं म्हणजे कन्यापूजन नाहीये. तर कन्यापूजन जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही समाजात थोडं वावरा आणि जे आता जे नराधम आहेत त्यांना काहीतरी चांगल्या शिक्षा द्या. कारण की किती आता तुम्ही बघता हुंडाबळीवर सध्या खूप चाललेलं आहे. कितीतरी केस, आता मी नाव नाही घेत, पण आता सध्या कितीतरी केस चालू आहेत. तर तिथे लक्ष दिलं पाहिजे की का या आपल्या मुलींना किंवा समाजामध्ये स्त्रीला का अजून तसंच पाहिलं जातं. तर कन्यापूजन करण्यापेक्षा समाजाकडे या आमचा एका ॲडव्होकेट मॅडम सोबत पॉडकास्ट झाला होता, त्यात मी तेच म्हटलं होतं की स्त्री म्हणजे ही संधी नसून ती जबाबदारी आहे. हे जर बाळकडू घरातल्या आईनेच मुलांना दिलं तर हे जे समाजात असे प्रकार होत आहेत ते खूप कमी होतील. कारण हे संस्कार फक्त आपण मुलींना सांगतो की असे कपडे घालू नको किंवा अशी वावरू नकोस, तर त्याऐवजी तुम्ही मुलांनाही काहीतरी. आता तुम्ही कपड्यांचा मुद्दा काढला, ठीक आहे, कसं कपडे असे घालू नको तसे घालू नको. अरे पूर्वी जेव्हा वानरापासून सुरुवात झाली तेव्हा काही कपडे होते का, वस्त्र होते का? बरोबर.
हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस विचित्र नजरेने बघणं प्रत्येक वेळी बंधनात तुम्ही ठेवण्यापेक्षा घरातून मुलांना जर तुम्ही चांगले संस्कार दिले तर या गोष्टी समाजात घडणार नाहीयेत. बरोबर आहे. बरोबर. तर तुम्ही बरोबर सांगितलं, मला खूप छान उत्तर दिलं हे पूजनाचं तुम्ही. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आपला, उपवास पण बऱ्याच बायका करतात आता. नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामध्ये चक्कर येईपर्यंत करतात, निर्जला पण करतात. हो, तर उपवास की उपासना काय सांगाल तुम्ही? नाही, उपवास तर बघा करा तुम्हाला झेपत असतील तर, पण हल्ली प्रत्येकाचं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे आणि प्रत्येकाला गोळ्या चालू आहे. म्हणजे असं आता हल्ली कोणी तुम्हाला 30 नंतर मी तर म्हणते कोणीच असं भेटणार नाही की ब्लड प्रेशर शुगर ही फॅशन झालेली आहे. ज्याला नाही तो वेगळा असं झालं. अंगावर दागिने कमी पण अंगावर ते काय म्हणतो आपण मेडिसिन याच्यावर खर्च जास्त झालेला आहे. बरोबर. तर अशा वेळेस उपास करण्यापेक्षा उपासना करा, म्हणजे तुमची आत्म्याची शुद्धी होईल. बरोबर. उपवासाने काय होतं, तुमचं शरीर शुद्ध होतं नाही असं नाही, पण तेव्हा तुम्ही बाकीचं जे खाता, साबुदाणा खिचडी हे तेलकट पदार्थ, आता मला तर अजिबात म्हणजे साबुदाणा खिचडीत पण जिरा वगैरे वापरून तुम्ही सगळे मसाले खाताय तर त्या उपवासाला अर्थ नाही. उपवास म्हणजे तुम्ही फक्त फलाहार करणं. बरोबर. जर तुम्हाला फलाहार करून त्याच्यावर जगणं शक्य असेल 9 दिवस तर तुम्ही करा, नाहीतर मग तुम्ही ज्यूस घ्या सकाळी आणि संध्याकाळी जेवण करा, तर तो उपवास तुमचा धरला जाईल. बरोबर. पण तुम्ही काही लोक निरंकार उपवास करतात, मग त्या बायकांना सलाईन लावावं लागतं इथपर्यंत, ते पण काही गरज नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही दुर्गेचा 1 माळी जप करा, ओम दुर्गाय नमः करा. बरोबर. नाही जमत तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे तर तुम्ही श्री सूक्त बोला 16 वेळा रोज, चालेल. बरोबर. तुम्हाला भरपूर पर्याय आहेत, देवाने तुम्हाला एकाच याच्यावर ठेवलेलं नाहीये. बरोबर. श्री सूक्त, अन्नपूर्णा स्तोत्र खूप चांगलं नवरात्रात बोललेलं, अन्नपूर्णा स्तोत्र बोला. आणि मी तर म्हणते अन्नपूर्णा स्तोत्र रोज बोला, जेणेकरून आताची मुलं आपले पिझ्झा आणि हे खातायत ना, त्याच्यावरनं अन्नपूर्णा स्तोत्र बोलल्याने किचन मध्ये आपल्या जेवण करताना अन्नपूर्णा स्तोत्र बोलल्याने ऍटलीस्ट आपलं अन्न तरी खातील ते लोक. त्यामुळे अन्नपूर्णा स्तोत्र बोला, श्री सूक्त बोला, उपासना करा. मी सांगेन उपवासापेक्षा, म्हणजे माझ्या गुरूंचं नेहमी म्हणणं असतं की व्यक्तीने 40-50 नंतर किंवा सुना जावई आल्यानंतर माणसाने उपासापेक्षा उपासनेकडे वळावं, म्हणजे डोक्याला शांतता, घरात वाद नको. बरोबर. आणि उपासनेत जी ताकद आहे ना ती कशात नाही. आम्ही ऍस्ट्रॉलॉजी शिकताना पण आम्हाला सुद्धा आमचा गुरु पहिले चांगला करायला लागतो. म्हणजे उपासना, जर उपासना नसेल तर समोरचा माणूस आलेला काय आम्हाला काय कळणार आहे. म्हणजे उपासनेत ताकद आहे. आम्हाला ऍस्ट्रॉलॉजी शिकताना प्रत्येक कुठलीही शिका, टॅरो कार्ड शिका, तुम्ही अंकशास्त्र शिका, काही तुमचा गुरु चांगला पाहिजे. आणि गुरुशिवाय कुठलीच विद्या नाहीये. बरोबर. म्हणजे उपासनेलाही तेवढंच महत्व आहे जेवढं की उपवासाला महत्व नाही. मी तर म्हणते उपवासाला काहीच महत्व नाही जेवढं उपासनेला आहे. अच्छा. कारण की तुम्ही उपाशी राहता, शेजारच्या घरात काय चाललंय, त्या बाईनी तसं केलं आणि तिने तसं केलं, काहीच अर्थ नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही मंत्र बोलत राहिले तर ऍटलीस्ट तुमचं लक्ष तर इथे तिथे जाणार नाही ऍक्च्युली. आता पोथी पण आपण वाचतो, आता काही लोक पारायण लावतात, बरोबर की नाही. आता 700 श्लोकांचं पोथी आहे मला वाटतं ती, मी पण पूर्वी वाचायची. पण तेवढी वाचण्यापेक्षा तुम्ही दुर्गे मातेचा जप केला त्या वेळात तर किती माळा होतील, भरपूर होतील. तुम्हाला सुद्धा तुम्ही लोकांना म्हणजे आमच्यासारख्यांना भविष्य विचारण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला देवी काही गोष्टी तुम्हाला इंट्युशन मिळतील की तुम्ही हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आतून शुद्ध होता ना तुम्हाला स्वतःला तुमचे मार्ग मिळायला लागतात. बरोबर. त्यामुळे उपासनेमध्ये जी ताकद आहे ती उपवासात नाही आहे असं मला तरी वाटतंय. बरं. उपवास केल्याने फक्त बॉडी डिटॉक्स होईल आता तुमच्या आधुनिक भाषेत जर आपण आता आपण ऐकतो ना, उपासना केला तर पूर्ण ऑरा तुमचा क्लीन होणार. 24 आवर्स हे आता यांचं जे आहे कोणते सांगतात ऑनलाईन की बाबा 24 आवर्सचं तुमचं सायकल ठेवा, म्हणजे जेवण किंवा 12 तासांनी जेवा म्हणजे तुमचं वेट लॉस होईल. मग उपवास आपण करतो तरी काही बायका म्हणतात मी उपवास करते तरी वेट लॉस होत नाही. आता आपला हा मुद्दा नाही ऍक्च्युली, पण एक सांगते तिकडे गेलोय म्हणून सांगते की उपवासाने आपलं वेट लॉस होत नाही, त्याच्याने अजून आपलं बॉडी हे होते. पण तुम्ही उपवास करण्यापेक्षा उपासना करा. उपासनेमुळे ऊर्जा आणि हे पण आता तेवढंच गरजेचं आहे. उपासना तुम्ही म्हटले म्हणून सांगते की उपासना करताना पण तुम्ही किती केली पाहिजे.
हेही तेवढंच गरजेचं आहे. अच्छा. आता नवरात्री आहे म्हणून दुर्गेचं मी सांगते की तुम्ही पाहिजे तेवढं करा जप. आता समजा आपल्याला एखादा आजार आहे, समजा ब्लड प्रेशर, शुगर, तर आपण त्याची गोळी खातो, बरोबर आहे. डॉक्टर सांगतात की तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर बघून सांगतात की तुम्हाला सकाळीच फक्त घ्यायची का दोन्ही टाइम घ्यायची. तसंच उपासना किती करावी, तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एक एक माळ केली तर ठीक आहे. पण काही काही लोक 11 माळा 21 माळा करतात. पण तुम्ही कुठला जप करता हे त्याच्यावर म्हणजे आहे की बाबा तुम्ही एखादा पॉवरफुल मंत्र घेतलाय आणि त्याच्यावर जास्त जप केला तर तुमची ऊर्जा पण वाढते. किंवा काही काही पुजारी किंवा जे जास्त उपासना करतात, तुम्ही बघा त्यांचं पोट सुटलेलं असतं, ती तेवढी ऊर्जा वाढलेली असते किंवा तेवढं तुमची म्हणतात ना आतून शक्ती वाढलेली असते. असं असतं. हो. उपासना पण जेवढी गरजेची तेवढीच करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचेही तुम्हाला साईड इफेक्ट्स आहेत. अरे वा. त्यामुळे गुरु का म्हटलंय, प्रत्येक गोष्टीत गुरुशिवाय विद्या नाही. त्यामुळे गुरु करा आणि मगच पुढे जा. मग तुम्ही चांगल्या मठात जा किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे जा, कारण की ॲस्ट्रॉलॉजर पण तुमचं पत्रिका बघून तुमचं आराध्य दैवत कोणतं आणि तुम्ही उपासना कोणती करावी हे सांगतात. बरं. त्यामुळे उपासना करताना विचार करून. पण आजकाल तर सोशल मीडियावर सांगताय की तुम्ही काउंटर घ्या आणि भरपूर जप करा, 1 लाख 2 लाख करोडोने करा ना. सौम्य जप करा. जसं सौम्य जप कोणता, तर श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपती नमः, किती केलं तरी चालतंय. पण जो चालतं, पण जेव्हा तुम्ही देवीचे जप करता. असं असेल का मॅडम, नामजप वेगळा आणि मंत्र वेगळा? नामजप तुम्ही कितीही करा किंवा मंत्र कमी लिमिट नाही. सौम्य दैवत आणि जे हे दैवत आहे त्याच्यात फरक आहे. बर. आता देवीचे जे मंत्र आहेत त्याच्यात पण आपल्याला पुराणात भरपूर सांगितलेलं आहे सगळं की कोणता जप आपण केला पाहिजे किंवा कोणता. आता आम्ही नवग्रहांचे मंत्र सांगतो तेव्हा आम्ही सांगतो की 12च्या आत करा नवग्रहांचे, पण राहू आणि शनीचं आम्ही सांगतो संध्याकाळी करा. बर. असं तर प्रत्येक उपासना करायला पण भरपूर प्रकार आहेत. ती उपासना तुम्हाला समजून घेतली पाहिजे. सगळं आपण एकाच पॉडकास्टमध्ये नाही सांगू शकत. नाही, आपले होणार आहे अजून भरपूर भाग होणारच आहेत. त्यात तुम्हाला यायचंच आहे पुन्हा पुन्हा. नक्की. हां. तर आता पुढचा मी तुम्हाला प्रश्न विचारते की आजकाल आता आपण बघा, पहिला दिवस आहे म्हटलं तुम्ही व्हाईट घातलंय, मीही व्हाईट घातलंय, पांढरा कलर घातलाय, तर रंगांचं किती महत्त्व आहे नवरात्रीमध्ये. जे आता ते फक्त एक सोशल मीडियामुळे व्हायरल झालंय म्हणून झालं, एक बाजारीकरण आहे, मार्केटिंग आहे, की खरं त्याला काही आध्यात्मिक टच आहे, काय आहे? बघा, बघितलं तर दोन्ही बाजू आहेत. कारण की हल्ली तुम्ही नवरात्री काय म्हणताय, हे तर मार्केटिंगच आहे. कारण की हल्ली तुम्ही रेग्युलर बघितलं ना, ऑफिसला जाणाऱ्या बायकांना तुम्ही जरा लक्ष द्या, त्या सुद्धा हल्ली प्रत्येक वारानुसार फॉलो करतायत. पण तो जो रंग आहे त्याची तुम्हाला किती गरज आहे, तुमचा ओरा काय मागतोय, कोणता रंग त्याला गरज आहे, तुमचा ओरा किती क्लिअर आहे, किंवा कोणतं चक्र. आता हे 7 चक्राचा इकडे भाग येतो थोडासा, बरोबर की नाही. तर 7 चक्रामध्ये आम्ही हे रंग सांगतो, किंवा 7 तुमचे जे ग्रह आहेत त्यांचे हे रंग म्हटले तरी चालेल. अच्छा. 7 ग्रहांचे सुद्धा हे रंग आहेत. तर हे जे चक्र आपले आहेत ते ऍक्टिव्ह करायचे, तर तुमचा कोणता चक्र ऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला जर माहित नाहीये तर तुम्ही कसे काय हे रंग वापरू शकता. हे मार्केटिंगचा भाग आहे सगळा. बरं. आणि पूर्वीचे लोक, तुम्ही पूर्वीपासून बघितलं तर पूर्वी कुठे रंग फॉलो करायचे. आता हे 4 ते 5 वर्षापासून आलंय ट्रेंड, जसं सोशल मीडिया. हे आली आपल्याला 4-5 नाही 8-10-12 वर्ष झाले तरी की आपण जेव्हापासून सोशल मीडिया वगैरे सगळं. हा, तर त्याच्यामुळे हे जास्त आता ऍडव्हर्टाईज झाली. नाहीतर रंग बघाल तर बघा, कधी कधी एखादा रंग बघून आपल्याला खूप आनंद वाटतो आणि एखादा रंग बघून खूप उदास वाटतो. आता याच्यामध्ये आम्ही रत्न जेव्हा देतो लोकांना तर त्याच्यात पण रंगांचं फार महत्व आहे. रंगांचं म्हणजे हे कलर थेरपीच आहे ही. बरोबर. आम्ही जेव्हा रत्न देतो तर ही कलर थेरपी आहे, पण त्या कलर थेरपीमध्ये तुमचं आम्ही पत्रिका बघून ते रंग देत असतो. अच्छा. तसंच आहे, तुमचा प्रत्येक दिवस चांगला जातो का, मग तो रंग घालून तुम्ही हॅपी असता का, ते महत्वाचं आहे. बरोबर. आता उपासनेबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली, तसंच बरेच जण ना दुर्गा सप्तशतीचा पण पाठ करतात, तर त्याबद्दल काय सांगाल? आपली श्रद्धा बघा, आता दुर्गा सप्तशतीच्या ज्या 700 ओव्या आहेत त्याच्यात काय सांगितलंय, देवीने कसं रूप घेतलं. आणि मी जी तुम्हाला थोडक्यात 2 ओळी सांगितल्या, जसं महिषासुराचं कसं काय झालं ते, त्या महिषासुराचं जे युद्ध आहे
तेच युद्ध त्याच्यात सांगितलेलं आहे. अच्छा. बाकी त्याच्यात आणि काही मंत्र श्लोक सांगितलेत की जेणेकरून देवीला ताकद आलेली. तर जसं की दुर्गा सप्तशती आम्ही सांगतो लोकांना की वाचा, पण दुर्गा सप्तशती हे वाचताना परत इथे ऊर्जेचा प्रश्न आहे. काही लोकांना हे नाही सहन होत, कारण की उष्णता वाढते शरीरातली. बरोबर. मग ते कितपत आपण वाचणं योग्य, म्हणून पुरुषांना आम्ही म्हणजे पुरुष वाचतात तेच ठीक आहे बाबा, की पुरुषांना तेवढी ताकद असते, पण बाईला हे झेपतं का हे पहिले बघणं गरजेचं आहे. कारण की उपवासाने अगोदरच उष्णता वाढलेली असते आणि त्यात हे पाठ करून उष्णता वाढवणं, बरं, मग उष्णतेचे त्रास होतात आपल्याला. म्हणजे आपण थोडं प्रॅक्टिकल पण विचार केला पाहिजे इकडे. आणि देवीकडे जी शक्ती आहे ती आपल्याला आहे का? शेवटी फरक आहे ना. आपण देवी दुर्गा सप्तशती पाठ करा तुम्ही, त्याबद्दल काहीच वाद नाही, खाऊन पिऊन करा, उपाशी पोटी नका करू. देवाने असं कुठेही काही लिहिलेलं नाहीये, फक्त मांसाहार करू नका. आता कांदा लसूण पण खात नाही काही लोक, ठीक आहे, नका खाऊ, तुम्हाला नाही पटत, किंवा पोथीतही असं सांगितलेलं आहे, पण जीवाला त्रास होईल असं काय करू नका. बरोबर. आणि दुर्गा सप्तशती मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला श्लोक, तो तुम्ही म्हणा 4 ओळींचा आहे तरी चालेल, जसं तुम्हाला आवडेल तसं. प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. बरं. तर मॅडम आता पुढचा एक प्रश्न, की देवीला जेव्हा आपण नैवेद्य वगैरे देतो, जे नारळ वगैरे असेल, मिठाई असते, तर त्याच्यापैकी देवीला आवडीचा नैवेद्य असा आम्ही कोणता देऊ शकतो की ज्याने देवी लवकर प्रसन्न होईल आम्हाला? देवी तर अशीच पण प्रसन्न आहे हो. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. बरं. देवी गरीबाच्या घरी पण आहे आणि श्रीमंताच्या घरी पण आहे. बरोबर. पण तुम्ही आता काही लोक म्हणतात की हा गरीब आहे म्हणून त्याच्याकडे देव नाही, असं नाहीये. तुम्ही समाधानी किती आहे, बरोबर, तिकडे देव आहे. हो. श्रीमंत लोक आहेत म्हणून त्यांना काय नाहीये असं नाहीये, त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत नाहीये. फक्त लक्ष्मी असल्याने तुम्ही सुखी असं नाही. बरोबर. कारण की आज आम्ही ऍस्ट्रॉलॉजर म्हणून काम करतो, ते आम्हाला कळतं की किती श्रीमंत लोक येऊन रडतात ते. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे. आणि जेवढा एखाद्या झोपडीत गरीब सुखी असेल ना, तेवढा श्रीमंत असेल असं नाहीये. तुम्हाला म्हणतात ना की या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता, निद्रा पण तुम्हाला किती शांत चित्ताने लागते, हे पण गरजेचं आहे. दिवसभर आपण काय कर्म करतो. तर देवीला काय आवडतं, तर तसं बघायला गेलं तर खीर देवीच्या आवडीची आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की देवी स्वतः 9 दिवस काय करत होती, युद्ध करत होती. तिचं खाण्यापिण्याकडे लक्ष होतं का? नाही. माझे सगळेजण कसे वाचतील, कसं संरक्षण होईल याच्याकडे तिचं लक्ष होतं. म्हणून आपण सुद्धा उपवास करतो. पण परत एकदा तसं सांगायचं तर ताकद आपल्याकडे तेवढी आहे का देवी एवढी? नाहीये. तर त्यामुळे उपवास करा, दूध फळं करून खाऊन करा. नैवेद्य देवीला पण अन्न न देता असाच काहीतरी कोरडा नैवेद्य दाखवा, फळं दाखवा, ड्रायफ्रुट्स दाखवा, किंवा खीर देवीला नेहमी. म्हणजे जर लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपण म्हणतो दर शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा, तसं नवरात्रात तुम्ही दाखवू शकता. त्यासाठी तुम्ही मिठाईच आणली पाहिजे, किंवा काय देव याच्यानेच, किंवा लोक हल्ली नवस करतात, बरेच नवस करून काय होत नसतं, मग नंतर आपण विसरतो. तर त्याच्यापेक्षा देवीला काय खायला घालून असं तुम्ही प्रसन्न करू शकत नाही, उपासनेने करू शकता. देवीचा मंत्र तुम्ही उच्चारण केल्याने तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता. बरोबर. छान. तर आता देवीचे जे 9 रूप तुम्ही सांगितले मला मगाशी, त्याच्यापैकी तुमचं सर्वात आवडीचं रूप कोणतं आहे? नाही, माझ्या आवडीचे सगळेच रूप आहेत. कारण की देवीने प्रत्येक रूपामध्ये वेगवेगळं आपल्याला काहीतरी नवीन मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे. तर नवरात्रामध्ये देवीने जी 9 रूपं घेतलेली आहेत ती वेगवेगळी घेतलेली आहेत. म्हणजे पर्वत, पहिलं जे रूप आहे कन्येचं, तर ती पर्वताची कन्या शैलपुत्री, तिथून जी सुरुवात केली आहे. तर वेगवेगळे 9 रूपं आहेत अशी देवीची, आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला नवीन नवीन शिकायला मिळतं. तर हे 9 दुर्गेचे 9 रूपं, आणि त्यातून मग तिने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आवडीचं असं काही नाही, सगळेच आवडीचे. मेन दुर्गा. मॅडम, माझ्या सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मला तुमच्याकडनं मिळाली आहे, पण माझ्या ऑडियन्ससाठी पण मला काही उपाय तुम्ही जाता जाता सांगणार आहात का? नक्कीच सांगेन. उपाय म्हणजे असं की बघा, मी तर तुम्हाला सांगितलं की नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती आपण बोलतोच, किंवा दुर्गा सप्तशती जमत नसेल दुर्गा चालीसा तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर तुम्ही दुर्गेचा जप करू शकता.
वेगवेगळ्या रूपांचं तुम्ही जप करण्यापेक्षा नवदुर्गांचा जप करण्यापेक्षा फक्त ओम दुर्गाय नमःचा जप केलेला कधी उत्तम. त्याच्यानंतर तुम्ही श्री सूक्त बोलू शकता, श्री सूक्ताचा पाठ करू शकता. कुंजिका स्तोत्र एक खूप पॉवरफुल आहे, कुंजिका स्तोत्र बोलू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र तर म्हणाच, असं मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हणाली. पण याच्यापेक्षा वेगळा असा मी तुम्हाला एक सांगणार आहे की तो तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू करून तुम्ही दिवाळीच्या लक्ष्मीपूजनपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर अट आहे, म्हणजे अशी की तुम्ही हे पिवळं वस्त्र घालून हा जप जर केला तर तुमचं एखादं जर कार्य असेल ते नक्की सिद्ध होईल. म्हणजे रोज पिवळे वस्त्र घालूनच तो मंत्र तुम्ही म्हणजे तेवढ्या मंत्र बोलण्यापुरता जरी तुम्ही हा जर हे पिवळं वस्त्र घातलं तरी चालणार आहे. असं नाही की दिवसभर घाला तो मंत्र उच्चारण करेसपर्यंत. पण तो म्हणजे जो मी मंत्र सांगणार आहे किंवा श्लोक सांगणार आहे तो तुम्हाला 5 किंवा 11 माळीच करायचा आहे. 11 माळी केला तरी उत्तम, पण एका बैठकीतच. तुम्ही म्हणाल मी आता एक करीन संध्याकाळी एक, तसं नाही. आणि सकाळी 12च्या आत. आणि जेव्हा तुमचा मासिक धर्म असेल तेव्हा 5 दिवस हा मंत्र करायचा नाही. ओके. तर मंत्र असा आहे, ओम भाग्यलक्ष्मीच विद्महे अष्टलक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. परत एकदा सांगते, ओम भाग्यलक्ष्मीच विद्महे अष्टलक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असा हा मंत्र आहे आणि खूप पॉवरफुल मंत्र आहे. जेव्हा मी कोणालाही मंत्र उपासना द्यायच्या अगोदर त्याचा मी स्वतः अनुभव घेते आणि नंतरच देत असते. तर त्यामुळे हा मंत्र खरंच तुम्ही करा आणि लक्ष्मीपूजनला पर्यंत करा. आणि काय तुम्हाला फरक पडतो मला हे मेसेज दिले तर कमेंट सेक्शन मध्ये येऊन सांगतीलच आपल्याला आपले ऑडियन्स. तर आता यावर्षी नवरात्र जी आहे तर ती असं म्हणतात की 10 दिवसांची आली आहे. तर त्यामागचं काय तुम्ही सांगाल, म्हणजे कारण काय आहे? नाही, नवरात्र 10 दिवसाची आली आणि 11व्या दिवशी दसरा आहे. कारण की कसं असतं, तिथी असते रोजची. तर यावर्षी तृतीया जी आलेली आहे म्हणजे तिसरी माळ, तर ती रुद्धी तिथी आलेली आहे. त्यामुळे मग नवरात्र एक दिवस वाढलेली आहे. म्हणजे तिथी वाढली. त्याची कसं असतं ऍस्ट्रॉलॉजीमध्ये क्षय तिथी, रुद्धी तिथी असं असते. तर त्या तिथीची वृद्धी झालेली म्हणजे वाढ झालेली आहे. 2 दिवस सूर्याने ती तिथी बघितलेली आहे. त्यामुळे मग ती नवरात्र एक दिवस वाढलेली आहे. ओके, बरं. आणि तुम्ही म्हटलात मगाशी आपण बोलताना की देवी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वाहनांवर आपल्या इथे येत असते. तर यावर्षी काय, कोणत्या वाहनावर आणि आपल्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे? यावर्षी हत्ती या वाहनावर आलेली आहे देवी. जसं मगाशीच मी बोलताना तुम्हाला सांगितले की आपण मराठी म्हणजे महाराष्ट्रात किंवा मराठी लोक भोंडला करतो. बरोबर. तर त्या भोंडल्यामध्ये आपण मध्ये काय ठेवतो, गजलक्ष्मी किंवा हत्तीचं चित्र. म्हणजे काय तर गज म्हणजे हत्तीसारखी अशी गडगंज लक्ष्मी येणार आहे. मग ती लक्ष्मी मग कुठल्या रूपात? मग सगळ्यांसाठी काय तर धनधान्य वगैरे चांगलं येऊ शकतं, समृद्धीचं प्रतीक आहे ते. बरोबर. तर त्यामुळे हत्ती वाहन हे येणं खूप शुभ मानलं गेलंय. त्यामुळे सगळ्यांचं देवी शुभ करो, सगळ्यांना समृद्ध करो ही देवी चरणी प्रार्थना. नक्कीच. मॅडम, आपण आता ना मिथ्स आणि रियालिटी हे आपण कॉम्बो केलेला आहे. त्याची तुम्ही मला अगदी थोडक्यात उत्तर द्यायची. तर नवरात्रीमध्ये फक्त महिलांनीच उपवास करायचा असतो, खरं की खोटं? नाही, उलट पुरुषांनी पूजा केलेली कधीही चांगली. आपल्या घरातली पण पूजा ही पुरुषांनीच करावी. म्हणून तर ब्राह्मण का नेमलेले आहेत, म्हणजे पुरुषच पूजा करायला. ब्राह्मण म्हणजे जात ब्राह्मण असं नाही, पण मंदिरात किंवा कुठेही पुरुषच नेमलेले आहेत ना पूजा करायला. त्याच्यामुळे पुरुषांनी घरातली पूजा केलेली कधीही चांगली. त्याचं फळ त्यांच्या वाईफला अर्ध मिळतं. बरं. तर उपवास हा फक्त धार्मिक कारणांसाठीच करायचा असतो, त्याचा आरोग्याशी काही संबंध नाही? उपवास धार्मिक कार्यांसाठी असं नाही, आरोग्याशी आहे ना. म्हणून तर हल्ली डाएट करतात सगळे. इंटरमिटिंग फास्टिंग वगैरे असतं. बरोबर. आता नवरात्रीमध्ये काळा रंग घालायला नको हा विश्वास कितपत योग्य आहे? चुकीच आहे. का नको घालायला? जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येकाचा ओरा वेगवेगळा आहे.
आपला रंग, आता आम्ही शनिप्रधान लोक आहेत, तर तुम्ही जरी नाही म्हटले तरी ते ब्लॅक कलर वापरणारच. किंवा आपण दान करायला सांगतो, शनीचं दान जेव्हा आपण सांगतो तर ब्लॅक कलरच दान करायला लावतो. आणि काळा रंग काय, आपल्या डोक्यावर केस आहेत म्हणून आपण काढून टाकतो का? नाही काढत. असं काही नाहीये, प्रत्येकाची चॉईस आहे. आता गरबा आणि दांडिया जे नाचगाण असते ते तुम्हाला त्याच्यामध्ये धार्मिक महत्व किती आहे त्याला? बघा, गरबा आणि दांडिया असं म्हणजे जे आहे, आता गरबा का खेळला जातो, आता गुजरात वगैरे त्या साईडला जास्त करून गरबा खेळतात. आपल्याकडे काय, तर आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे भोंडला खेळतो. भोंडला हा कशासाठी आहे, तर मध्ये आपण हत्ती ठेवतो. हत्ती म्हणजे काय, तर गजलक्ष्मी आपण म्हणतो. आणि त्या लक्ष्मीच्या भोवती आपण सगळेजण आपल्या पद्धतीने नाचतोच ना, एक प्रकारे गोल करून, किंवा गाणी गातो. तसंच गुजरातमध्ये किंवा त्या साईडला सगळेजण गरबे खेळतात. बरोबर. गरबे म्हणजे काय, तर 9 दिवस देवीने जे युद्ध केलं आणि त्याच्यावर विजय मिळवला, त्याचा आनंद आपण साजरा करतोय. बाकी असं काय त्याचं वेगळं कारण नाहीये. आता ती देवीची जी आपण पूजा करतो ती फक्त मंदिरात केल्यानेच फळ मिळतं, असा काही गैरसमज आहे लोकांचा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मंदिरात एक वेगळी ऊर्जा असते हे मान्य आहे, की तिकडे एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपण मिळवण्यासाठी जात असतो. एक सकारात्मकता असते. आता आपल्या वास्तूमध्ये कधी कधी निगेटिव्हिटी पण असते, पण ती निगेटिव्हिटी तुम्ही स्वतः घालवू शकता ना उपासनेनी. म्हणून तर एक तर आम्ही वास्तूप्रमाणे पण आम्ही नेहमीच सांगतो, एक सूर्यप्रकाश असणारं घर आणि उपासना, जिथे ज्या घरात उपासना होते त्या घरामध्ये आपोआप सकारात्मकता येतेच. तुमचा फेवरेट नवरात्रीचा रंग कोणता मॅडम? पांढरा. अरे वा, कारण की शांततेचं प्रतीक आहे. छान छान. उपवासातलं तुमचं आवडतं फळ किंवा काय पदार्थ कुठला आहे? मला राजगिऱ्याचे सगळे पदार्थ आवडतात, कारण की पचायला हलके. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तेलकट तुपट खाऊन आपण अजून आपलं अंग जड होतं, बरोबर, म्हणून हलके पदार्थ राजगिऱ्याचे, म्हणून राजगिरा. छान. गरबा की दांडिया? गरबा. अच्छा. नवरात्रीचं एका शब्दात वर्णन काय सांगाल तुम्ही? नवरात्रीचं म्हणजे सत्यावर विजय. बरोबर. लहानपणीची एखादी नवरात्रीतली तुमची आठवण आहे? ऑफकोर्स, कारण की माझा आणि नवरात्रीचा खूप जवळचा संबंध आहे. कारण की लहानपणापासून आम्ही नवरात्र फार खेळली. गुजराती मारवाडी लोकांमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. आणि जेव्हा मी 10-12 वर्षाची असेल तेव्हा आमच्याकडे 25 वर्ष पूर्ण झालेले आमच्या इथल्या नवरात्रीला. अच्छा. आणि आमच्या एरियामध्ये जी नवरात्र बसवायचे ती माझ्या वडिलांच्या काकांनीच बसवली होती. आणि त्या 25व्या वर्षी सगळी बक्षिसं मला मिळालेली, कारण की मी छान डान्स केलेला म्हणून. आणि पूर्वीपासून म्हणजे बाकी काय नाही, पण दांडिया मी खूप खेळलेली आहे. नवरात्रात गरबा हा प्रकार. आणि तेव्हा कसं की गुजराती लोकांचं आमच्या इथे सगळे जास्त असल्यामुळे आता कसं गाणी लावून डान्स करतात, तर त्यावेळेस कसं होतं की गाणी बोलून, म्हणजे अगदी ते पावागडवाली वगैरे ती गाणी आहेत ना, ती अजून पण आमच्या कानात येतात कधी कधी. तर खूप छान त्या बायका गाणी बोलायच्या आणि आम्ही डान्स करायचो. हो ना, किती छान. तुमचं नवरात्रीचं एखादी फेवरेट गाणं असेल किंवा काय गरब्याचं तुमची आठवण? आता मी बोलली ना, पावागडवाली मने मने दर्शन दो, ते गुजराती गाणे खूप छान गाणे आहे ते. अच्छा अच्छा. देवीच्या पूजेमध्ये असणारी नेहमी असणारी गोष्ट कोणती? एक तर नारळ असू शकतो, की आणि प्रत्येकाचं वेगवेगळं, म्हणजे कसं आहे की आपण काय सामग्री देवीला पूजा करताना आणतो त्याच्यावर आहे. बरोबर. पण देवीचं आवडतं म्हटलं तर कमळ, बरं, किंवा गुलाबाचं फुल. बरं, ठीक आहे. आता विजयादशमी, दसरा आणि नवरात्री यांचा संबंध काय एकमेकांशी, परस्पर संबंध काय असेल? विजयादशमी आणि नवरात्र असं काही वेगळं नाहीये. जेव्हा 9 दिवस युद्ध झालं त्याच्यानंतर त्याच्यावर जेव्हा देवीने विजय मिळवला तेव्हा आपण विजयादशमी साजरी करतो. आणि काही वेळेस असंही म्हटलं जातं की रामाने रावणावर विजय मिळवला आणि विजयादशमीच्या दिवशी रावणाचं दहन केलं. बरोबर की नाही? म्हणून सुद्धा आपण विजयादशमी साजरी करतो. अच्छा. तुम्ही माझ्या स्टुडिओला भेट दिलीत आणि तुम्ही आलात, माझ्या सगळ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मला मिळालीत, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि आता शेवटी तुमच्याकडनं, म्हणजे आपल्या कार्यक्रमाची सांगता करताना एखादी देवीचा श्लोक, मंत्र काहीतरी तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. वेगळा असं काय नाही, आता मी बरेच सांगितले तसे, पण मी देवीला सांगेन सगळ्यांना चांगली बुद्धी दे,
त्यासाठी मी म्हणेन, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. धन्यवाद. असं बोलून मी माझं थँक्यू.